नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मागील 10 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम लवकर मार्गी लागावं म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन आंदोलन छेडण्याचा खासदार विनायक राऊत यांनी दिला इशारा. रत्नागिरी नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे गाडीतेळ येथे असलेली आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत मोजत आहे शेवटची घटका. शहरवासियात नाराजी. शासन नियमांचं पालन करत मानकरी पुजारी आणि 50 भक्तांच्या उपस्थितीत मार्लेश्वरचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात पडला पार. आणि देवदेवतांनाही गुलाबी थंडी जाणवू लागल्यानं रत्नागिरी येथील विठ्ठल रखुमाईला पांघरण्यात आली शाल. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या परिसरात म्हणजेच रत्नागिरीत नवीन बस स्टँड समोर अरिहंत मॉल मध्ये 24 तास मेडिकल सेवा देणारे वेलनेस फॉरएव्हर चे भव्य असे स्टोअर चालू झाले आहे. आता औषध आणि जीवनावश्यक वस्तूंबरोबरच ब्युटी प्रोडक्ट्स, बेबी केअर, सिनियर सिटीजन यांना लागणाऱ्या वस्तू देखील पुरवण्यासाठी वेलनेस फॉरएव्हर दिवस रात्र तुमच्या सेवेत असणार. मोफत घरपोहोच सेवेसाठी संपर्क करा 86 57 94 99 17 किंवा 18 या क्रमांकावर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. 10 वर्ष होऊनही मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम मार्गी लागत नसल्यानं खासदार विनायक राऊत संतप्त झाले असून आता ते लवकरच सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन आंदोलन करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. भारतातील अनेक प्रमुख महामार्गांचं काम वेळेत पूर्ण झालं तर अनेक कामं प्रगतीपथावर आहेत. परंतु दुर्दैवानं मात्र कोकणातील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम मात्र अद्यापही रखडलेलंच असल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यात जाणाऱ्या प्रमुख महामार्ग असलेल्या मुंबई गोवा रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम मागील 10 वर्षापासून टप्प्याटप्प्यानं सुरू आहे. काही ठिकाणी काम पूर्ण होऊन काही ठिकाणी काम प्रगतीपथावर असलं तरी रत्नागिरी जिल्ह्यातील काम मात्र आस्थागायत संथ गतीनं सुरू आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री आणि महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी हे राजकारणापलीकडे जाऊन विकास कामं करत असल्यानं त्यांच्या कारकिर्दीत आज तरी संपूर्ण देशभर शेकडो महामार्गांचं काम वेगानं सुरू आहे। परंतु दुर्दैवानं मात्र महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम मात्र रखडलेलं नाही तर पूर्णपणे बंद असल्याचं समोर आलं आहे। खासदार विनायक राऊत यांनी हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून सतत केंद्रात पाठपुरावा केला आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही। आणि आता तर त्यांनी चक्क सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्यानं आता तरी ठेकेदार हे काम सुरू करणार की नाही याकडे सर्व कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे। रत्नागिरी नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे गाडीतळ इथं असलेली आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत शेवटची घटका मोजत असल्याचं समोर आल्यानं शहरवासियात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुष आणि आयुर्वेदिक औषधांना फार महत्त्व प्राप्त होऊ लागलं असतानाच अस्तित्वात असलेली रत्नागिरी नगरपालिकेची आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत मात्र ढासळण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून आलं आहे। मागील 5 वर्ष रत्नागिरी नगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता होती, परंतु दुर्दैवानं मात्र त्यांनी आरोग्य या महत्त्वाच्या विषयाकडे विशेष लक्ष दिलं नसल्याचं बोललं जात आहे। रत्नागिरी नगरपालिकेच्या मालकीचे शहरातील काही दवाखाने धूळ खात पडून आणि काही इमारती शेवटच्या घटका मोजत असल्याचं दिसून आलं आहे। रत्नागिरी मसगाव मार्गावर शासकीय वसाहतीच्या बाजूला रत्नागिरी नगरपालिकेच्या मालकीची सुंदर आणि देखणी इमारत असूनही ती चक्क बंद अवस्थेत आहे, ही बाब भूषणावह नाही। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी शहराला
ऐतिहासिक लूक देण्याचे जे प्रयत्न सुरू केले आहेत ते नक्कीच कौतुकास्पद आहेत, परंतु पुढील दौऱ्यात त्यांनी शहरातील बंद आणि नादुरुस्त असलेल्या आरोग्याच्या इमारतींकडे विशेष लक्ष देऊन एक बैठक घ्यावी आणि शहरवासियांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील याकडे विशेष लक्ष द्यावं असं बोललं जात आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनानं लागू केलेल्या नियमांचं पालन करत मानकरी, पुजारी आणि 50 भक्तांच्या उपस्थितीत देवरुख येथील मार्लेश्वरचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। नाधिका तुम्ही मोद परे स्मरा शुभदिनी चिंतामणी दारुका हो श्री गुरु ते प्रसिद्ध उभया। दरवर्षी 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याच्या देवरुख येथील मार्लेश्वराच्या विवाह सोहळ्यानिमित्त फार मोठी जत्रा भरत असते, परंतु कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी जत्रा रद्द करण्यात आली असली तरी मार्लेश्वर आणि गिरजाचा कल्याणविधी सोहळा मात्र उत्साहाने संपन्न झाला। देवताभ्यो नमः महावायामि स्थापयामि पूजयामि पंचाननमुखोद्भूतान् पंचाक्षरमरूपमान् पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरून्। ओम। मागील 8 दिवसांपासून महाराष्ट्रासह कोकणात पडणाऱ्या गुलाबी थंडीमुळे सर्व वातावरण गारेगार बनलं असलं तरी ही थंडी देवदेवतांनाही जाणवू लागली आहे। हे पाहून प्रतिपुंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील विठ्ठल रखुमाईला शाल पांघरण्यात आली आहे। सतत पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा माणसांसह प्राणी, झाडं आणि पशुपक्ष्यांनाही फटका बसत आहे। याच पार्श्वभूमीवर देवदेवतांना थंडी जाणवू नये म्हणून रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने विठ्ठल रखुमाईला शाल पांघरण्यात आली असल्याची माहिती विश्वस्त प्रमोद रेड्डीज यांनी KTV जवळ बोलताना दिली। माझं नाव प्रमोद मनोहर रेड्डी, मी इथे विश्वस्त आहे विठ्ठल मंदिरामध्ये। या विठ्ठल मंदिरामध्ये थंडीच्या दिवसामध्ये पांडुरंगाला शाल आणि कानटोपी घालण्याची प्रथा आहे, जी आम्ही दरवर्षी पारंपरिक रीतीने घालत असतो। तसेच आषाढी एकादशी नंतर पांडुरंगाला पूर्ण ड्रेसमध्ये कपडे असतात आणि पाडव्यानंतर म्हणजे साधारण गरम्याच्या दिवसामध्ये फक्त धोतर आणि पंचा
ह्या गोष्टी धोतर आणि उपरणं अशा 2 गोष्टी घालतो. ही परंपरानुसार वेशभूषा बदलली जाते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मागील 10 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम लवकर मार्गी लागावं म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन आंदोलन छेडण्याचा खासदार विनायक राऊत यांनी दिला इशारा. रत्नागिरी नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे गाडीतेळ येथे असलेली आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत मोजत आहे शेवटची घटका. शहरवासियात नाराजी. शासन नियमांचं पालन करत मानकरी पुजारी आणि 50 भक्तांच्या उपस्थितीत मार्लेश्वरचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात पडला पार. आणि देवदेवतांनाही गुलाबी थंडी जाणवू लागल्यानं रत्नागिरी येथील विठ्ठल रखुमाईला पांघरण्यात आली शाल. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.